भरल्या घरात असा दिवा कोण विजवतं का? डोकं बदल झालं का तुझं? मम्मी साहेब अहो, एक शब्द बोलू नका तू बोलली की नाही की मग ही सत्य तुझ्या मागणं पुन्हा गिरवलती. मला आता तुमच्याशी वाद घालायला वेळ नाही. दिवा का वाजवला ती सांगितल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही सांगू तिथे तुला मी. मम्मी साहेब सगळं नंतर सांगते, आता सोडा मला. जास्त शहाणपणा करू नका तू. मला सांग का विजवला दिवा? माया माया ग सोड तिला. ओ पेंटर ग बसा तुम्ही. गुढीपाडव्याच्या दिवशी भरल्या घरात दिवाळी झाला हिने. आपचकुरी कुठली? आमच्या नवीन वर्षाची सुरुवात तुला चांगली होऊ द्यायची नाही का ग? वाघमारे नक्की काय झालं? दिवा का विजवला तुम्ही? सत्या तुला गॅसचा वास येत नाहीये का? गॅस लीक झालाय. सत्या गॅसचं बटन चालूच होतं. काय? अरे हे सगळे इथंच का थांबलेत अजून? तुम्ही सगळे का अजून थांबला इथं? बाहेर जा पटकन. पण हे कसं काय झालं असं? सख्या अरे पण नेमका काय प्रकार आहे हा? पप्पा सगळं नंतर सांगतो, आधी तुम्ही बाहेर जावा. जय द्या, एक काम कर, सगळ्यांना घेऊन बाहेर जा. आणि ऐक, आई आणि अमरी बी आता त्यांना बी घेऊन जा, लवकर जावा. एक म्हणजे सत्या हे बघ, असं जर असेल तर तुझं आणि मंजूचं इथं थांबणंही धोकादायक आहे. चला तुम्ही पण बाहेर चला. पप्पा हो, आम्ही येतो, तुम्ही जा ना पुढं. आम्ही दारे खिडकी सगळे उघडून बाहेर येतो. जा तुम्ही. जावा तुम्ही, जावा पटकन जावा. स्वप्नाली चल जा तू. सपना पप्पा चल, जावा लवकर. जय द्या चल लवकर. सत्या गॅसचा वास घरभर पसरले. घरातली सगळी दारे खिडक्या उघड आणि कुठल्या स्विचला हात लावू नकोस. ठीक आहे. किचन मध्ये तर मी आणि सत्याच होतो शेवटचं. सत्यानंच गॅस बंद केला. आम्ही सोबत इथनं बाहेर पडलो, मग अचानक गॅसचं बटन ऑन कसं झालं? आता होणार फुल ऑन धमाका. 3, 2, 1 बूम. अरे यार, हे सगळे तर बाहेर आले. हे सगळे येतोच काय? आपण सगळे उडाला असतो हुबला कुठली? बघितलं का? ही असं चांगल्या दिवशी आकृतीत घडलं असतं. तुझी लेख आहे की नाही, ही असं काम करते बघ ती. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळची होळी केली असते तिनं. तुमचं घर जळून खाक झालं म्हणून आता मायापणे सदस्यात लावताय नाही तुम्ही. आग लागो तुमच्या डोळ्याला. माया माया शांत हो. माया काही झालेलं नाही ना, शांत व्हा. हे बघा, कुणाला काही झालेलं नाही, सगळं काही ठीक आहे. शांत व्हा जरा. बोलले पेंटर बोलले. ओ पेंटर, ह्या मायली की धमक करून नामाने राहणार आणि तुम्ही मला शांत बसायला सांगा, माझं थोबड पण ठेवायला सांगा. म्हणजे या दोघांनी वेळेवर सिलेंडर फुटण्यापासून वाचवला. काय काय नाही भेट. स्वयंपाकघरात शेवटचं काम तूच केलंस ना, मग डोळं फुटलं का तुझं? आता कसं गॅस बंद करायला विसरलीस का तू? मुद्दाम केलंस ना तू? मुद्दाम केलंस ना समजा? हो, मी का करेन असं? का करशील म्हणजे? चूक बघवत नाही ना तुला आमचं? तू काय बी करशील? एका झटक्यात संध्यावर पोचवायचा बंदोबस्त केला होता तू. पण बघ, आमचं नशीब चांगलं, आमचं दैव बलवत्तर म्हणून आम्हाला काहीच सुद्धा झालं नाही. पण ह्याची तुला मोठी शिक्षा मिळणार बघ. वरचा समजा बघत असतोय, तेव्हा तुला मोठी शिक्षा देणार. मम्मी काय बोलतेस तू? हे कशा लोक शिवाय शब्द देतेस वाघमाऱ्यांना? हे बघ, किचन मधनं बाहेर पडताना आम्ही दोघं एकत्र बाहेर पडलोय आणि तेव्हा मी स्वतःच्या हाताने गॅस बंद केला होता.
त्यामुळे तुला शिवाशाप द्यायचे असतील ना तर मला दे. वाघमाऱ्यांना काय बोलायचं काम नाही. सत्या, एक मिनिट हा. तू म्हणतोयस की तू घरातून येताना गॅस बंद केला होता, मग तू आल्यावर गॅस चालू कोणी केला? पप्पा, तेच तर मला कळत नाही आहे. मला कन्फर्म आठवतंय आम्ही बाहेर पडताना मी गॅस बंद केला होता. याचा अर्थ आम्ही दोघं बाहेर पडल्यानंतर कोणतरी तिथं आलं आणि त्यानं शेगडीचं बटन ऑन केलं. मला बी असंच वाटतंय. म्हणजे तो आला. कोण आलंय? सत्या, मंजू, कोण आहे तो? मंजू, बोल की कोण आलंय? नेमकं काय प्रकार आहे? गॅस सुरू राहिला की तुम्हाला घातपाताचा संशय? ते सगळं नंतर सांगतो तुम्हाला. जरा शांत राहा. जयद्या, इकडे बघ मारे. हे बघा, घराच्या चारी बाजूने बघायला पाहिजे. कोणी पळून जाते का, कोणी लपून बसले का, नीट लक्ष देऊन बघा. आणि कोणी जर दिसलं तर लगेच मला सांगा. चल, जा. पशा, अंकुश, घराच्या बाजूला कोणी अनोळखी दिसतंय का बघा, आणि दिसलं तर पकडून आणा. तुम्ही सगळे तुम्ही इथंच थांबा, एकत्र थांबा, हलू नका. पप्पा, मी आलोच. सत्या, सांभाळून. चांगला प्लॅन प्लॉट केला होता. सगळे एका झटक्यात संपले असते. पण या सत्याचं तर त्याने सगळा प्लॅन फ्लॉप केला. मंजू आत गेली नसती तर इतक्यात तो सत्या, त्याची सगळी फॅमिली संपली असती आणि मंजिरीसाठी फक्त मी उरलो असतो. मी, आर्यन. पशा, अंकुश, लवकर या. दिसलं कुठं? नाही, कुठं नाही. दिसलं का? दिसला का तुम्हाला कुठं? नाही. असं कसं होऊ शकतं? वाघमारे, एक गोष्ट माझ्या लक्षात आहे ना, आपण एवढे सगळे घरात